नंदुरबार लोकसभा मतदारसंघाकरता बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून रोहिदास वळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून बैलगाडीवर रॅलीच्या माध्यमातून जनतेला अभिवादन करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला। रॅलीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि बीजेपीवर जोरदार हल्ला करत कांग्रेस बीजेपी ने क्या किया, देश का सत्यानाश किया, रोजगार पाणी दे ना सके, वह सरकार निकम्मी है। पत्रकारांना माहिती देताना वळवी म्हणाले की तथाकथित स्वातंत्र्याच्या 76 वर्षात काँग्रेसने या जिल्ह्यावर 66 वर्षे सत्ता उपभोगली। बीजेपीची 10 वर्षे सुरू आहेत। या कालावधीमध्ये प्रत्येक बजेटमध्ये आदिवासी बहुल जिल्हा असल्याने मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो। तरी देखील या जिल्ह्याचे 80% आदिवासी बांधवांचे प्रत्येक वर्षी पर जिल्ह्यात व पर राज्यात स्थलांतर होत असते। रोजगारासाठी कोणत्याही प्रकारचे संसाधन MIDC त्यांनी निर्माण केली नाही। आखेच्या अंतरावर असलेली तापी नर्मदा डॅममधून वीज पाणी देण्याचा करार असून देखील नंदुरबार जिल्ह्याला सिंचन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकले नाहीत। म्हणून जनतेने मला संधी देऊन निवडून दिल्यास मी जिल्ह्याच्या विकासासाठी सभागृहात आवाज उठवणार असे त्यांनी सांगितले। उमेदवारी अर्ज सादर करताना मोठ्या प्रमाणात समाज बांधव भगिनी उपस्थित होते।